नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 2025 ला सीईटी ला सेमी कंडक्टर या चॅप्टर वर आलेला क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारले बघा, विच ऑफ द फॉलोइंग फिगर रिप्रेझेंट अ फॉरवर्ड बायस डायोड. बघा आता आपल्याला फॉरवर्ड बायस याचा अर्थ काय ते माहित पाहिजे. बघा आता सगळ्यांना काही छोटे बेसिक कन्सेप्ट माहित असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. बघा, दिस इज पी रिजन, दिस इज एन रिजन. पी रिजन मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात, पी रिजन मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस, एन मध्ये निगेटिव्ह चार्जेस असतात. हा पी रिजन जर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि एन रिजन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असेल तर याला आपण फॉरवर्ड बायस म्हणतो. आता सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये बघा, या टाईपचा सिम्बॉल हा डायोडचा असतो. कुणाचा असतो? डायोडचा. तर बघा ट्रायंगलचा जो बेस असतो ना, बेस ती असते पी रिजन आणि जे हाईट म्हणजे टोक असतं ना त्याला आपण एन रिजन म्हणतो. ओके, म्हणजे बघा या पी रिजनला आपल्याला इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे. काय पाहिजे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आणि एन रिजनला इथं आपल्याला काय पाहिजे? निगेटिव्ह व्हॅल्यू. आता चेक करूया फॉरवर्ड बायस मध्ये. बघा आता इथं 0 व्होल्ट आहे आणि इथं निगेटिव्ह व्होल्ट आहे, बरोबर ना. आता इथं निगेटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ हे बघा, हा निगेटिव्ह दिसतोय, एन रिजन बरोबर मॅच करतोय. 0 आहे, 0 पॉझिटिव्ह पण असू शकतो. ओके, त्यानंतर सेकंड ऑप्शन चेक करू, दोन्ही पण निगेटिव्ह आहे, दोन्ही पण काय आहे? निगेटिव्ह आहे. फॉरवर्ड बायस मध्ये दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह नसतात, ऑप्शन बी येणार नाही. आता ऑप्शन डी पहा, याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिल्यात म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू पण प्रेझेंट नसतात, हे पण ऑप्शन येणार नाही. या बाजूला काय दिले बघा, निगेटिव्ह व्हॅल्यू दिली आणि या बाजूला काय दिली? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं पण चेक करा बघा, या बाजूला आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे आणि या बाजूला काय पाहिजे? निगेटिव्ह. म्हणजे हे पण येणार नाही. उरलं ऑप्शन कोणतं? ए. ऑप्शन ए इज करेक्ट. म्हणजे ही डायग्राम कुठे बघा बरं, या ऑप्शन ए मध्ये दिसते. म्हणजे ए जी डायग्राम आहे ना ते आपलं करेक्ट आन्सर आहे. थँक्यू.